ज्याची मूळ उत्पत्ती ही पश्चिम बंगालमधनं झाली, त्यावेळेसच्या बंगालमधनं झाली। आणि आता काँग्रेसचा असा आरोप आहे की आता जेव्हा हे बोललं जाते, नेहरूंना टार्गेट केलं जाते, वंदे मातरमचा मुद्दा आणला जातोय चर्चेमध्ये, याचं मूळ कारण दडलेलं आहे ते पश्चिम बंगालच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये। हे तुम्हाला पटतंय का? हे पटण्याचा मुद्दा नाहीये, असं आहे की वेळ खूप कमी आहे। आपण मुळात लक्षात घेतलं पाहिजे, थोडं इतिहासात जाऊया म्हणजे जरा नीट गोष्टी आपल्या लक्षात येतील। 1857चं पहिलं स्वातंत्र्य समर, ज्याला सुरुवातीला आपण स्वातंत्र्य संग्राम मानायला तयार नव्हतो, ते एकत्रितपणे लढलं गेलं होतं देशात। त्याच्यानंतर तो 1900चा कालखंड आहे आणि जोपर्यंत मुस्लिम लीगची स्थापना होत नव्हती तोपर्यंतचा कालखंड। इंग्रजांनी बंगालची त्यावेळी पण फाळणी केली, त्यावेळी वंगभंग आंदोलन खूप मोठ्या प्रमाणात झालं होतं। त्यानंतर मुस्लिम लीगची स्थापना, हाच कालखंड आहे 1920चा, ज्या काळात समाजवादी व्यवस्था किंवा म्हणजे मार्क्सवाद समाजवाद याचा उदयही त्याच काळात देशभरात हो झालेला आहे। हो आपल्याकडेही त्याच टप्प्यात या विचारधारा हळूहळू स्थिरावत झालेल्या होत्या। आता गणेश खडकरांनी नेमकेपणाने मांडलं की 1925 साली जनसंघाची स्थापना झाली। डॉक्टर हेडगेवार हे अनुशीलन समितीचे सदस्य होते, काँग्रेसचे सदस्य आहे, आणि हे केवळ संघाच्या पुस्तकातला इतिहास नाहीये, त्याचे रेकॉर्डेड डॉक्युमेंट्स उपलब्ध आहेत। हम्म आता तुम्ही जो मुद्दा म्हणताय की पश्चिम बंगालच्या निवडणुका आणि वंदे मातरम याचं नातं काही आता राजकीयदृष्ट्या लावलं जातंय का, तर एक लक्षात घेतलं पाहिजे की राष्ट्रीय पक्ष हे नेहमी राजकारणही करत असतात आणि राष्ट्रकरणही करत असतात, ते त्यांनी केलेच पाहिजे, अन्यथा त्यांचं राजकीय पक्ष असण्याचं महत्व राहणार नाही। हम्म हम्म समजा संशयाचा फायदा घेता आणि चर्चेला पुढे न्यायचं असं म्हटलं की भारतीय पण औचित्य बरोबर भारतीय जनता पार्टीने साधलं। हम्म या निमित्ताने आज लोकसभेत काही रेकॉर्ड त्यांनी स्ट्रेट केले। आजचं लक्षात घेतलं पाहिजे आपण, हे लोकसभेच्या पटलावर हे भाषण गेलेलं आहे। हो त्यामुळे एकूण वंदे मातरमचा इतिहास, वंदे मातरमला कोणी समर्थन दिलं, कोणी विरोध केला, आनंद मठचं स्थान काय होतं, हम्म आंदोलनातला जो काही मंत्र होता तोचा नेमका उपयोग काय झाला, ही सगळी चर्चा आज केली गेलेली आहे। दुसरीकडे आपण 2 दिवसापूर्वीची पश्चिम बंगालची घटना बघा, तिथे बाबरी मशीद बांधण्याकरता पुढाकार घेण्यात आला। आंदोलन 6 डिसेंबरला तिथे खूप मोठं आंदोलन करून ती बाबरी मशीद बांधण्याचा प्रयत्न झालेला आहे। त्यामुळे हे तर नक्की आहे की मी जसं म्हणतो की राष्ट्रकारण आणि राजकारण ही हम्म राजकीय पक्षांना एकत्रितपणे नेण्याची गरज असते। आणि भारतीय जनता पार्टीला पश्चिम बंगाल जिंकायचंय, तर भारतीय जनता पार्टी स्वतःचा असा एक अजेंडा तयार करते। अजेंडा हा नेहमी विकासाचा जसा असतो तसा अस्मितेचा आणि भावनेचाही अजेंडा हम्म असतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। मी परत सांगतो, मुद्दा टीकेचा नाही, काँग्रेसला वारंवार संधी मिळालेली आहे। म्हणजे समजा 1900च्या दशकात त्यावेळेचा जो काही एक राष्ट्रीय प्रवाह आणि त्यावेळेच्या राष्ट्रीय राजकारणाची गरज असेल, त्यामुळे कदाचित मुस्लिम लांगूचालन म्हणा किंवा मुस्लिमांना बरोबर हम्म ठेवायचं म्हणून त्यावेळी काँग्रेसनी एक काय बचावात्मक पवित्रा घेतला असेल, एक पाऊल मागे घेतलं। आता 150 वर्षानंतर काँग्रेसला वंदे मातरमचा गौरव करून भारतीय जनता पार्टीचा जो मूळ अजेंडा आहे हम्म त्यातली हवा काढून टाकण्याची संधी निश्चित आहे।